नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण स्टेट बोर्ड सिरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्यामध्ये 6वीचं पुस्तक हे बघा, इयत्ता 6वीचं जे प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे ते आपण कंप्लीट करून घेत आहोत आणि त्यामध्ये आज आपला आहे 9वा चॅप्टर. तर बघा, ही आहे अनुक्रमणिका. याच्यातले सगळे 8पर्यंतचे चॅप्टर आपण इन डिटेल कंप्लीट केलेले आहेत. आता आपण काय बघणार आहोत, दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. ठीक आहे, 8वा चॅप्टर आपला झालेला आहे. आज 9वा बघणार आहोत आणि मग फक्त 2च चॅप्टर उरतात. कोणते कोणते? 10व आणि 11व चॅप्टर. हे झालं की आपली 6वीचं जे पुस्तक आहे, 6वीचं जे पुस्तक आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचं, हे आपलं कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, आजचं लेक्चर जे आहे ते अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. कारण बघा, त्याच्यात महत्त्वाचं का आहे, कारण त्याच्यात आपले महाराष्ट्रात कोणकोणते घराणे होऊन गेले प्राचीन भारताच्या इतिहासात. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतात. इथे हे बघा, इथले राज्य बघा, दक्षिणेकडचे चेर, पांड्य, चोल, पल्लव बघा. हे सगळे काही 3 राज्य तर दक्षिण तामिळनाडूमधलेच आहे बघा. त्यानंतर इथे बघा, तुंगभद्रा नदीचा पण उल्लेख येणार आहे. इथे आहे चालुक्य. महाराष्ट्रात असणारे बघा सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक. ठीक आहे, त्यामुळे हे जे लेक्चर आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला कळेल. बघा, आपण सुरुवात करूया. हा नकाशा पण अतिशय महत्त्वाचा आहे बघा. बरं, आजच्या लेक्चरमध्ये पॉईंट्स कोणते असणार आहेत? चेर, पांड्य, चोळ राजघराणे, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य राजघराणे, पल्लव राजघराणे आणि राष्ट्रकूट राजघराणे. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण स्टार्ट करूया. चेर, पांड्य, चोळ राजघराणे. आपण त्याचं ठिकाण बघून घेऊ. चेर, पांड्य आणि चोळ. बघा, एकाच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आहे, पण बघताना आपल्याला सोपं पडेल. चेर बघा कुठे? केरळ आहे. आत्ताचा केरळ. पांड्य हे आहे, पांड्य कुठे दिसतंय तुम्हाला? तामिळनाडूमध्येच. आणि चोळ नीट हे बघा, मी तुम्हाला म्हणते काय, कन्फ्यूज करणाऱ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते पण सांगणार आहे. त्यामुळे जे घराणे मी दाखवते आहे, मॅपवर दाखवते आहे, त्या नीट बघून घ्या. च वरची बघा, इथे एक चेर आहे, इथे एक चोळ आहे. 2 अक्षरांचा शब्द. चेरमध्ये पण 2 अक्षर आहेत, चोळमध्ये पण 2 अक्षर आहेत. च वरून अजून कोणतं आहे तर बघा, चालुक्य. चालुक्य 3 अक्षर आहेत चालुक्यमध्ये, पण ते साऊथला नाही आहे, हे एक लक्षात ठेवा. म्हणजे एकदम साऊथला नाही आहे असं लक्षात ठेवा. साऊथला आहे पण एकदम साऊथला नाही आहे असं मला तुम्हाला सांगायचं होतं. मग एक लक्षात ठेवणार, केरळमधलं चेर आणि चोळ कुठे? तामिळनाडूमधलं. आणि पांड्य एकदम लास्टला पांड्य राहतील. हे 3 लक्षात. च वरचे लक्षात ठेवणार, चेर, चोळ आणि चालुक्य. त्याच्यातले जे 2 अक्षरांनी बनलेले आहेत, चेर आणि चोळ, हे एकदम साऊथला आहे. आणि चालुक्य कुठे आहे? चालुक्य एकदम साऊथला नसून थोडं वरच्या लेवलला आहे. राहतील काही लक्षात? आता बघा, आपण स्टार्ट करूया. चेर, पांड्य, चोळ राजघराणी दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. बघा, चेर, पांड्य आणि चोळ या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला. कुठे? रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला. तमिळ भाषेतील संगम साहित्यात या 3ही राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्याचा उल्लेख आहे. बघा कुठे कुठे आहे. महाभारत, रामायण, महाकाव्यांमध्ये संगम साहित्य जे तमिळ भाषेतलं आहे त्याच्यात. त्यानंतर मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्याचा उल्लेख आहे. उल्लेख कुठे कुठे आहे हे तुम्हाला माहितीच पाहिजे. पुढे बघा, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात मुझरीस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. ठीक आहे, जे चेर आपण केरळमध्ये बघितलं त्या राज्यात कोणतं बंदर होतं? मुझरीस. पुढे बघा, मुझरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे.
पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होता. बघा, पांड्य मी तुम्हाला दाखवलं तामिळनाडूमध्ये आहे. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी होती. आणि पुढे प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. आता बघा, आता मी काय काय सांगते नीट लक्षात द्या. केरळचे तसे पण मसाले प्रसिद्ध आहेत, हे लक्षात राहील तुमच्या. मग त्यामुळे केरळविषयी त्यांनी काय काय सांगितलं आहे बघा. मुजिरीस या बंदरातून मसाल्याचे, हे बघा आपले डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे राज्यसेवेचा किंवा सरळ सेवेला सुद्धा प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे ह्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे आणि आपल्याला आठवायला पाहिजे सहजगत्या, त्या दृष्टीने मी शिकवते. तर बघा, मुजिरीस या बंदरातून म्हणजे केरळमधून मसाल्याचे पदार्थ लक्षात राहतील. त्याच्यानंतर मोती पण लक्षात ठेवा, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची निर्यात व्हायची. त्याच्यानंतर पांड्य, आता पांड्यवरून काय लक्षात ठेवणार, म्हणजे पांडव. पांड्यवरून एक पांडव शब्द म्हणजे पांडवांना लक्षात ठेवा. पांड्य राज्याचा विस्तार आजच्या तामिळनाडूमध्ये होतो. तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. मी पांडवांकडे का नेलं तुम्हाला याच्यासाठी, असं तुम्ही लक्षात ठेवा की 5 पांडव जे आहेत किंवा पांडव जे होते ते खूप आभूषणं म्हणजे मोत्यांची आभूषणं ते अंगावर घालायचे. म्हणून मग त्याच्यावरून काय लक्षात, पांड्यवरून पांडव लक्षात ठेवा, ते मोत्यांची आभूषणं घालायचे. आणि तिथून मग काय लक्षात ठेवा ना, तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मागणी होती. म्हणजे पांड्य राज्याच्या याच्यातून कशाला मागणी होती, तर मोत्यांना खूप मागणी होती. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे, ट्रिक आहे त्या दृष्टीने बघा. आणि मदुराई, मदुराई हे बघा इथे दिसतंय तुम्हाला, पांड्य घराणं हे मदुराई, ही त्याची काय होती, राजधानी होती. प्राचीन चोळांचे राज्य तामिळनाडूतील तिरुचिरापल्लीच्या आसपासच्या प्रदेशात होते. आणि इकडे आपण बघितलं चोळ साम्राज्य तिरुचिरापल्लीच्या आसपास. आता ही कावेरी नदी दिसते तुम्हाला, हे सगळं तामिळनाडूच आहे बरोबर. आणि वरती जे आहे हे आंध्र प्रदेश आहे. पण आत्ता काय झालं आहे, त्याचं विभाजन होऊन काय वरती तेलंगणा आणि खाली काय झालेलं आहे माहिती ना, असं आहे तो. वरती तेलंगणा आहे आणि खाली आंध्र प्रदेश आहे. ह्या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. बरं, तामिळनाडूमधलं काय बघतोय आपण, पांड्य चोळ बघितलं. ही वरती कावेरी नदी दिसते, हे कावेरी नदीच्या खाली कोणते आहेत, चोळ आणि पांड्य. वरती कोणतं आहे, पल्लव. पुढे म्हणजे पुढे जसं आपण जाऊ तसे त्या गोष्टी येतील. म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. राहतील का लक्षात, पुन्हा सांगते. चेर, पांड्य, नंतर चोळ. चेरची राजधानी काय, पांड्याची राजधानी मदुराई आणि चोळ कोणत्या एरियात होतं, तिरुचिरापल्लीच्या. चेरमधलं जे बंदर होतं मुजिरीस, ठीक आहे, केरळमधलं. तिथून काय व्हायचं, मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने यांची निर्यात कुठे व्हायची, इटली ते रोम येथे आणि पश्चिमेकडील देशांकडे व्हायची. पांड्य या राज्याकडून काय व्हायचं, मोती, ठीक आहे. अशा गोष्टी लक्षात ठेवा. मला असं वाटतं समजलं असेल तुम्हाला. आता बघा, आता आपण बघूया सातवाहन राजघराणे. सातवाहन म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. हे दिसतंय तुम्हाला सातवाहन राजघराणे. इथे आहे अजिंठा, वरती बघा तापी नदी चालली आहे. महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय हा तुम्हाला, हा आहे महाराष्ट्राचा नकाशा. आणि त्याच्यात बघा सातवाहन, इकडे आहे खाली राष्ट्रकूट आणि वाकाटक बघा, हे आहे वाकाटक. राहतील लक्षात. आता सातवाहन राजघराणा आपण बघूया. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशात स्थानिक राजे स्वतंत्र झाले. काय म्हणतात ते, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक सातवाहन घराणं होतं. पुन्हा वाचते बघा मी. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राज्ये स्वतंत्र झाले. त्यांनी छोटी छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी एक कोणतं, सातवाहन घराणं होतं. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही
प्रतिष्ठान म्हणजेच पैठणी त्यांची राजधानी होती. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटातील लेण्यात असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत. उदाहरणार्थ गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला. नीट लक्षात ठेवा. त्यानंतर गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्रतोय पितवाहन असा केलेला आहे. तोय म्हणजे पाणी, घोडे हे राजाचे वाहन. तोय म्हणजे काय? पाणी. घोडे हे राजाचे वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो. 3 समुद्र म्हणजे कोणते बघा? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. बघा, सातवाहन घराणं आपण पुन्हा एकदा रिपीट करून घेऊ. बघा, हे दिसतंय तुम्हाला, सातवाहन दिसतंय. त्यानंतर बघा, त्यांनी कुठून कुठपर्यंत विस्तार सांगितला आधी ते बघू. वरती नर्मदा नदी दिसतीये. या नर्मदा नदीपासून खाली तुंगभद्रा नदी, ही काय? हे कर्नाटक आहे, हे आंध्र प्रदेश आहे. तर नर्मदापासून तुंगभद्रा नदीपर्यंत कोणतं? सातवाहन घराणं त्याचा विस्तार होता. त्यानंतर सातवाहन घराण्याची राजधानी काय सांगितली? पैठण. प्रतिष्ठान त्या काळात म्हणत असे. प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती. आणि संस्थापक कोण सातवाहन घराण्याचा? तर सिमुक. स वरून तुम्ही एवढं लक्षात ठेवू शकता, सिमुक म्हणून. तर मग विस्तार झाला, त्याच्यानंतर राजधानी झाली, संस्थापक झाला. ठीक आहे. आणि त्याच्यातला जो विशेष महत्त्वाचा राजा होता तो कोणता? गौतमीपुत्र सातकर्णी. त्यांच्याकडे तेव्हा प्रथा होती किंवा लावल्या जायचं आईचं नाव स्वतःच्या नावाआधी. मग त्याच्यातला विशेष प्रसिद्ध राजा गौतमीपुत्र सातकर्णी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळचा जो नाणे घाट आहे त्या लेण्यात कोरीव लेखांमध्ये हे जे घराणं आहे त्यातील घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावं तिथे सापडतात. ठीक आहे. आता बघा, आणि पुन्हा गौतमीपुत्र सातकर्णी, तर त्याने कोणाचा पराभव केला होता? शकराजा नहपान याचा पराभव कोणी? गौतमीपुत्र सातकर्णी याने केला होता. त्यानंतर गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये काय म्हणून केला जातो? त्रिसमुद्रतोय पितवाहन. म्हणजे काय? तोय म्हणजे त्यांनी काय म्हटलंय? पाणी, असा त्याचा अर्थ होतो. आणि घोडे हे काय? राजाचं वाहन, ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्रांचं पाणी प्यायलं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि 3 समुद्र कोणते बघा? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. असं लक्षात ठेवा. पुढे बघा, आता जुन्नर माहीत आहे का तुम्हाला? मध्ये काय दिलं आहे आपण ते बघूया. नाणेघाट पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर जुन्नर मुरबाड रस्ता असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. राहील लक्षात. पुणे ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घाट रस्ता नाणेघाट या नावाने ओळखला जातो. 5 किलोमीटर लांबीचा हा घाट सुमारे 2000 वर्षांपूर्वी सातवाहनांच्या कारकिर्दीत तयार करण्यात आला आहे. पूर्वी हा घाट देश व कोकण यांच्यामधील मुख्य व्यापारी मार्गांपैकी एक होता. व्यापार व वाहतूक यांसाठी हा घाट रस्ता वापरला जात असे. कोरलेला रांजण आजही तेथे पाहायला मिळतो. नाणेघाटातील लेण्यात सातवाहन राजांच्या मूर्ती व प्राचीन शिलालेख आहे. सातवाहन राजा व राणी यांनी दिलेल्या देणग्यांचे वर्णन तेथील शिलालेखात आहे. आता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, नीट लक्षात ठेवत जा. पुढे बघा, आता आपण इथपर्यंत बघितलं होतं, विस्तार बघितला होता नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत. आता बघा, हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती नेमकी कोणत्या ग्रंथातून मिळते? तर हाल नावाचा जो सातवाहन राजा होता, हाल नावाच्या सातवाहन राजाच्या गाथा सप्तशती हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि त्याच्यात सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती मिळते. म्हणजे हाल राजा कोणत्या घराण्यातील झाला? सातवाहन राजघराण्यातील झाला. पुढे बघा, सातवाहन काळात भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्र म्हणून
विशेष महत्त्व प्राप्त झाले. या काळात अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोमपर्यंत होत असे. काही सातवाहन नाण्यांवर जहाजाच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कान्हेरी, जुन्नर येथील लेण्यांमधील काही लेणी सातवाहनांच्या काळात खोदलेली आहेत. ठीक आहे. जहाजाची प्रतिमा असलेले सातवाहन नाणे कार्ले येथील चैत्यगृह, या इमेजेस लक्षात ठेवा. पुढे वाकाटक राजघराणा. आता वाकाटक राजघराणा आपण बघून घेऊ. बघा, दिसत आहे, हे आहे वाकाटक राजघराणा. आता आपण सातवाहन पाहिलं, आता आपण वाकाटक बघणार आहोत. कोणकोणते बघितले एकदा रिकॉल करू. इथले 3 पाहिले, चेर, पांड्य, चोळ. त्याच्यानंतर पाहिलं कोणतं, सातवाहन. आता बघणार आहोत वाकाटक. बघा, वाकाटक राजघराण्याविषयी माहिती बघूया. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यांमध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणं होतं. म्हणजे कळलं तुम्हाला. सातवाहनांची सत्ता जेव्हा क्षीण झाली तेव्हा कोणतं घराणं आलं उदयाला, वाकाटक हे घराणं उदयाला आलं. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. आता विंध्यशक्ती आणि वाकाटक व वरून ॲटलिस्ट लक्षात ठेवा. व जसं सातवाहन सिमुक स वरून लक्षात ठेवलं, तसं विंध्य वाकाटक, विंध्यशक्ती व आणि व याच्यावरून लक्षात ठेवा. वाकाटक आणि हालराजा कोणत्या घराण्यातला होता, तर सातवाहन घराण्यातला होता, हे पण लक्षात ठेवा. नंतर त्रिसमुद्र तोय पिततोह, पितवाहन कोणाला म्हटलेलं, हे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणाला, गौतमीपुत्र सातकर्णी. या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहत गेल्या पाहिजे. वाकाटक राजघराणा. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या राजघराण्यामध्ये वाकाटक हे एक सामर्थ्यशाली राजघराणे होते. वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय, विंध्यशक्ती असं होतं. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. संस्थापक कोण होता, विंध्यशक्ती होता. कशाचा संस्थापक होता, वाकाटक राजघराण्याचा होता. राहील लक्षात. मग विंध्यशक्तीनंतर जो राजा झाला, विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. विंध्यशक्तीनंतर कोण होता राजा, मग पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकांचे राज्य विभागले. प्रवरसेन जेव्हा राजा झाला तेव्हा वाकाटकांचं काय, राज्य विभागलं गेलं. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी काय, नंदीवर्धन नागपूरजवळ होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्म येथे, सध्याचे वाशिम जिल्हा येथे होती. ठीक आहे. याच्यात दिलंय का आपण बघू. हां, ठीक आहे. हे जे वाकाटक आहे इथे, आता इन डिटेल त्यांनी काही दिलेलं नाही आहे की वत्सगुल्म आणि नागपूर जवळची नंदीवर्धन इन डिटेल दिलेलं नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा प्रवरसेन राजा होतो, पहिला प्रवरसेन, पहिला दुसरा असं लक्षात ठेवा. पहिला प्रवरसेन जेव्हा राजा होतो तेव्हा वाकाटकांचं राज्य विभागलं जातं. त्याच्या 2 शाखा होतात. 2 शाखा कोणत्या, एक नागपूरची, एक वाशिमची. लक्षात ठेवा, सोपं आहे लक्षात ठेवायला. कसं, नागपूरजवळची नंदीवर्धन आणि वाशिममध्ये वत्सगुल्म. मग न आणि न, नंदीवर्धन आणि नागपूरजवळ, आणि वत्सगुल्म आणि काय, वाशिम. राहतील लक्षात. व असं करून लक्षात ठेवा. वाशिमचा व आणि वत्सगुल्मचा व असं. पुढे बघा, विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वाकाटकांचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या प्रदेशांपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत पसरले होते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. नीट लक्षात ठेवा. आता इथे पण कोल्हापूरचा क आणि कुंतलचा क, पण नाव काय लक्षात ठेवा. कदम बिदम दिलं तर तुम्ही लक्षात ठेवाल की अरे क वरून मॅडमने सांगितलं होतं, पण जरी ट्रिक सांगते पण तुम्हाला कुंतल हे स्वतःच्या बुद्धीने लक्षात ठेवायचं आहे. कदम पुढे एक नाव येणार आहे. ऑप्शनमध्ये ते दिलं तर मग ते टेन्शन नाही, म्हणजे चुकीचं मार्क करू नका.
कवरचे चारही ऑप्शन दिले सेम सेम नावाचे, तर कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून इतक्या बारीक सारीक गोष्टी सांगते. कोल्हापूरचे त्या काळातील नाव काय होतं? कुंतल असं होतं. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी प्रभावती, हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. याची माहिती आपण बघितलेली आहे यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये. पुन्हा वाचते. गुप्त सम्राट दुसरा कोण? चंद्रगुप्त. त्याची मुलगी कोणती? प्रभावती. हिचा विवाह दुसरा रुद्रसेन या वाकाटक राजाशी झाला होता. त्याची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. हरिसेन या वाकाटक राजाचे वराहदेव नावाचा मंत्री होता. हरिसेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदून घेतले होते. कोणी? हरिसेनाने. वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील बघा कोणी खोदून घेतले? वराहदेवने खोदून घेतले. अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे त्याने खोदवून घेतले. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमधील खोदायचे तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिसेनाच्या कारकिर्दीत झाले. लक्षात ठेवा. हे सगळं कोणाच्या कारकिर्दीत झालं? हरिसेनाच्या कारकिर्दीत झालं. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन. आता बघा प्रवरसेन, रुद्रसेन याच्यात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. बघा इथे काय बघितलं आपण? विंध्यशक्तीनंतरचा जो राजा झाला पहिला प्रवरसेन. प वरून लक्षात ठेवा. पहिला प्रवरसेन, कारण आता आपण काय बघतोय? दुसरा प्रवरसेन बघतोय. पहिल्या प्रवरसेनाच्या काळात काय झालेलं? 2 शाखा झालेल्या वाकाटकच्या, हे लक्षात ठेवा. आणि रुद्रसेनचं काय आहे? तो पण राजा कुठला आहे? वाकाटक राजघराण्याचा आहे. आणि त्याचा विवाह कोणाशी झाला? तर प्रभावतीशी झाला. ही मुलगी कोणाची होती? गुप्त सम्राट दुसऱ्याची. आणि आता आपण काय बघतो आहोत? राजा दुसरा प्रवरसेन. म्हणून मी तुम्हाला 3ही एकत्र सांगितले. कोण कोण सांगितले? पहिला प्रवरसेन, मग आला होता रुद्रसेन, त्याच्यानंतर आता दुसरा प्रवरसेन. तर त्याच्याविषयी काय आहे? वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. कोणी? दुसरा प्रवरसेन. तसेच कालिदासाचे मेघदूत काव्यही याच काळातील आहे. या गोष्टी तुमच्या नीट लक्षातच राहिल्या पाहिजे. पुढे बघा. आता ही इमेज लक्षात ठेवा. अजिंठा येथील बोधिसत्व पद्म पाणी. आता आपण बघूया चालुक्य राजघराणे. बघा आपण काय काय बघितलं पुन्हा जरा रिकॉल करू, जेणेकरून आपलं पाठ होत जाईल. चेर, पांड्याचोळ, नंतर सातवाहन बघितलं, वाकाटक बघितलं, आणि आता आपण काय बघतो आहोत? तर चालुक्य. चालुक्य राजघराणा आपण बघणार आहोत. तर बघा चालुक्य राजघराणे. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदम, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होतो. बघा कर्नाटकमध्ये आहे चालुक्य. दिसतंय चालुक्यची पोझिशन. कर्नाटकातील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये, आता आपण वाकाटक राजघराणा बघितलं ना, मग आता वाकाटकानंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये बघा कदम, कलचुरी इत्यादी सत्तांचा समावेश होता. त्या सर्वांवर चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ठीक आहे. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. आता पहिला पुलकेशी याने चालुक्य राजघराण्याची स्थापना केलेली आहे, हे नीट लक्षात ठेवा. पहिला पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना केली. कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी, आधी आपण पहिला पुलकेशी ज्याने स्थापना केली, आणि दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले. इथे एक इमेज दाखवायची राहिली होती माझी. अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी दाखवली की नाही मला आठवत नाही आहे, पण जस्ट आता क्लिक झालं. चला पुन्हा आपल्या टॉपिककडे येऊया. दुसरा पुलकेशी, चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळ, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधली गेली आहे. हे बघा हे मंदिर.
पट्टदकल येथील मंदिर. हां, दिसलं. आता आपण जाऊया पल्लव राजघराणा. हां, आता आपण पुन्हा रिकॉल करू. आपण काय काय बघितलं. चेर, पांड्य, चोळ, त्याच्यानंतर सातवाहन, नंतर वाकाटक, चालुक्य आणि आता आपण पल्लव बघणार आहोत. ठीक आहे, पल्लव राजघराणा कुठे दिसतं, कुठे आपल्याला सध्या, कुठे, तमिळनाडूमध्ये. हां, 3 घराणे आपण तमिळनाडूमधले बघतो आहोत. बघा, पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राजसत्ता होती. तमिळनाडूतील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. बघा, हे बघून घ्या, महाबलीपुरम येथील रथ मंदिर. हां, हे नीट बघून घ्या, रथ मंदिर. आणि पल्लव घराण्याचं पोझिशन पण बघून घ्या. आणि कांचीपुरम ही त्याची राजधानी. हां, कांचीपुरम ही राजधानी, ही आहे कावेरी नदी. संपत आलं लेक्चर. बघा, महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनाचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीत महाबलीपुरम येथे प्रसिद्ध रथमंदिरे खोदवली गेली. ही रथमंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. पल्लव राजांचे आक्रमण प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताचा आग्नेय आशियातील देशांशी जवळचा संबंध होता. आता आग्नेय आशियाई म्हणजे कोणते हे तुम्हाला समजलं पाहिजे. पल्लव राजांचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्यांच्या काळात भारताच्या आग्नेय आशियातील देशांशी जवळचा व्यापार संबंध आला. देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीला आला. युआन श्वांग याने कांचीला भेट दिली होती. त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाईल असे त्याने म्हटले आहे. बघा, युआन श्वांग आधीच्या लेक्चर्समध्ये कुठे आलेला आहे आपण एकदा बघून घेऊ. बघा, हा आहे युआन श्वांग. हां, आणि त्याने महाराष्ट्राविषयी खूप चांगलं स्टेटमेंट केलेलं होतं. तेव्हा मी ते तुम्हाला सांगितलं, हे स्टेटमेंट माहिती पाहिजे. आणि इथे बघा, कोणाचं बघतोय आपण, वर्धन राजघराणं बघत होतो. त्याच्यात बघा, हर्षवर्धन बघत होतो. आणि त्याच्या काळात युआन श्वान हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता आणि तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत वर्णन केले. ठीक आहे, आपण हे कोणाच्या याच्यात बघितलं, हर्षवर्धन. त्याच्याशी रिलेटेड जेव्हा बघत होतो तेव्हा आपण हे बघितलेलं आहे, युआन श्वांग. एकदा बघायचं आहे का, बघून घ्या. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके लिहिली. त्याच्या काळात युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. मी फास्टमध्ये वाचलं कारण आपण ऑलरेडी खूप व्यवस्थित ते कंप्लीट करून घेतलेलं आहे. आता शेवटचं घराणं कोणतं, राष्ट्रकूट घराणं. बघा, आपण एकदा पुन्हा रिकॉल करू जेणेकरून नीट लक्षात राहील. बघा, चेर, पांड्य, चोळ हे आपण बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं, सातवाहन बघितलं. त्याच्यानंतर वाकाटक बघितलं, चालुक्य बघितलं, पल्लव बघितलं. आता आपण बघत आहोत राष्ट्रकूट घराणं. ठीक आहे, बघा, राष्ट्रकूट राजघराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. बघा, किती लांबवर होती. बघा, काय म्हटलं त्यांनी, विंध्य पर्वतापासून ते कन्याकुमारीपर्यंत, म्हणजे खूप मोठी सत्ता होती त्यांची. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळात त्यांची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन केली. दंतीदुर्गाने महाराष्ट्रात त्यांची सत्ता प्रथम स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले आहे. कोणता, कृष्णराजा पहिला याने. आत्तापर्यंत आपण प्रामुख्याने प्राचीन भारतातील विविध राजकीय सत्तांची माहिती घेतली. पुढील पाठात प्राचीन भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आढावा घेऊ. बघा, हे काय आहे, वेरूळ येथील कैलास लेणं. आणि हे बघा, कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले आहे. आता
हे आपण बघणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला, पण त्यापूर्वी हे सांगते 2 चॅप्टर राहिलेले आहेत. प्राचीन भारत सांस्कृतिक, त्याच्यात हे एवढे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि पुढचा पॉईंट आहे प्राचीन भारत आणि जग. ठीक आहे, तर हे 2 चॅप्टर आपले झाले की आपला टॉपिक म्हणजे 7वीचं पुस्तक आपलं इतिहासाशी संबंधित जे काही दिलेले आहेत 11 चॅप्टर ते पूर्ण आपले कंप्लीट होऊन जाते. मग आपण मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. 11वीचं पुस्तक बघा, माहीत आहे का तुम्हाला मध्ये पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी हे अतिशय 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 महत्त्वाचा टॉपिक आहे. पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक, एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. कोणाच्या दृष्टीने? ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचाच भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक. हे साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या शतकातील पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिणारा खलाशी इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्रकिनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशाच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लसमध्ये मिळते. बॅरीगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुजिरिस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. बॅरीगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुजिरिस इत्यादी भारतीय बंदरांचा उल्लेख पेरिप्लसमध्ये आहे. मुजिरिस हे केरळमधील कोचीनच्या जवळ असणारे प्राचीन बंदर होते. आज ते अस्तित्वात नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं 9व्या क्रमांकाचं लेक्चरही झालेलं आहे. आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.